नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेचा पुढच्या भागांमध्ये काय घडत आहे ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण बघतो की सुरुवातीला भावना ही घर सोडून गेल्याचं सिद्धूला माहीत नाही. सकाळी उठून तो भावनेसाठी घरभर शोध घेतो. तो वडिलांना आणि भावाला पण विचारतो, पण तेही खोटं बोलतात आणि म्हणतात की आम्हाला माहिती नाही, ती देवळात गेलेली असेल असं ते म्हणतात. तिथून सिद्धू निघतो आणि तिला शोधत राहतो, पण ती सापडत नाही. तो फोनही स्विच ऑफ असतो. मग तो विचार करतो की खरंच ती देवळात गेलेली असेल. मग तो देवळात पण जातो. तिथे ब्राह्मणांना पण विचारतो, पण तिथे पण भावना नसते. मग तो विचार करतो की कुठे गेलेली असतील. मग भावना इकडे सासरचं घर सोडून माहेरी आलेली आहे. तिच्या वडिलांच्या घरून ती संतोषच्या घरी जाते आणि कोणालाही न सांगता घर बांधून गृहप्रवेश करणारा संतोष हे कळल्यावरती भावना खूप संतापते आणि ती थेट वेंकी आणि आरतीसोबत संतोषच्या घराकडे निघते. दुसरीकडे आपण बघतो की नीलांबरी एकच उद्दिष्ट आहे की ती सिद्धू आणि भावनाला कायमचं वेगळं करणं. ती सुपर्णाच्या घरी जाते आणि तिला सांगते की भावना माहेरी गेलेली आहे. पूर्वी ती सिद्धूच्या घरात राहायची तेव्हा तिचं आणि आनंदीचं नातं दूरच होतं, पण आता माहेरी आलेली आहे म्हणजे तिला परत आनंदीची आठवण येणार आणि पुन्हा ती आपल्याजवळ आणता येईल का असं ती विचार करणार. तेव्हा सुपर्णा म्हणते की आनंदी माझ्याजवळच हवी आहे मला, मी तिच्याजवळ तिला पाठवणार नाही. भावना तिला परत घेऊन जाईल असं होऊ नये. ती माझ्या भावाची मुलगी आहे आणि मीच तिची आई आहे. ती माझ्याजवळच राहायला हवी. तेव्हा नीलांबरी तिचं हे म्हणणं तिला पटतं आणि त्या दोघीही जण ठरवतात की भावना आणि सिद्धू हे दोघांनी पण कायमचं वेगळं व्हावं. दुसरीकडे आपण बघतो की लक्ष्मी आणि निवास कोणालाही न सांगता काम करणाऱ्याच्या रूपामध्ये ते संतोषच्या घरामध्ये आलेले आहेत. श्रीनिवास तिथे कॅटरिंगमध्ये काम करत आहे आणि हरीश आणि सिंचना पण त्यालाही बघतो, पण ते लपून जातो. लक्ष्मीही त्यांना बघते आणि मग श्रीनिवासला पण बघते. नंतर कोणालाही कळू न देता ते एकाच घरामध्ये पोहोचलेले आहेत. त्याचवेळी संतोष आणि हरीश हे बोलताना त्यांचं बोलणं लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या कानावर पडतं की आईवडिलांना न सांगता मी घर बांधलेलं आहे आणि गृहप्रवेश पण करतो आहे असं संतोष म्हणतो. हे ऐकून आईवडिलांना धक्का बसतो. लक्ष्मी रडत म्हणते की आपणच जन्म दिलेल्या मुलांनी आपल्याला घराबाहेर काढलेलं आहे आणि तो गृहप्रवेश करत आहे, हे विधिलिखितच असावं. श्रीनिवास तिला समजावतो आणि हे सगळं देवाचीच लीला आहे. आपण चांगले संस्कार दिले पण मुलं असं करतात असं मला वाटलं नव्हतं. वीणालाही आई आणि वडील हे दोघं जण गृहप्रवेश करायच्या वेळेस नाही येत त्याचं खूप दुःख आहे, पण ती जबरदस्तीने पूजाला बसते. पुरोहित तिच्या हातून होम हवन करून घेतात. तेवढ्यातच भावना आणि वेंकी आरतीसोबत येतात आणि मोठमोठ्याने ओरडते आणि संतोष दादा असं करते. संतोष पण आश्चर्यचकित होतो आणि भावना संतोषला विचारते की आईवडिलांना बाहेर ठेवून तू गृहप्रवेश करतोय, हे तुला लाज वाटत नाही का? तुला काही संस्कार आहे की नाही? तेव्हा संतोष पण संतापतो आणि तो स्वतः अहंकारामुळे घरातच गेलेले आहेत आणि ते घर सोडून त्यांनीच सोडलेलं आहे. मी त्यांना सांगितलं नाही. मी घर बांधलं हे खरं, पण त्यांनी सुद्धा खूप मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलेल्या आहेत. मला काही चुकीचं वाटत नाही. हे घर माझं आहे आणि तू कोण सांगणारी येऊन इथे आवाज चढवायचा नाही. तेव्हा वीणा संतोषला म्हणते की ती तुमची बहीण आहे. आईबाबांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे तिला. मी तुझ्या अट्टेपायी गृहप्रवेश नको म्हटले होते तरीही कोणाचं ऐकलेलं नाही. संतोष तिला देखील रागाने बोलतो, तू गप्प बस. हे सगळं पाहून श्रीनिवास स्वतःवरती कंट्रोल करू शकत नाही आणि तो समोर येतो. तो पण मोठ्याने ओरडतो, बस झाला आता, कुणीही काहीही बोलायचं नाही. संतोषच्या बोलण्याने आईवडिलांच्या मनामध्ये खूप दुखावले गेलेले आहे. त्यांनी जन्म दिलेल्या मुलाने आणि बहिणीनेच त्यांच्यावरती असा अविश्वास दाखवलेला आहे.
श्रीनिवास आता बोलायला सुरुवात करतो. त्याचा राग आणि वेदना त्यांच्या शब्दांमध्ये झळकतो. श्रीनिवास काय बोलतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.